हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 28 जून 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. तर आजचं लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण बघू आपल्या लेक्चरचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं. पहिल्यांदा आपण आर्टिकल डिस्कस करतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत ना त्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. तर चला तर मग आर्टिकलपासून सुरुवात करूया. बघूया आपल्यासाठी महत्त्वाचं पहिलं आर्टिकल आजच्या पेपरमधलं कोणतं आहे ते. सो लेट स्टार्ट. आर्टिकल सुरू करण्याच्या अगोदर ना आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया कोणकोणत्या आर्टिकल आज आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत आणि हिंदूमध्ये आज कोणकोणते आर्टिकल आलेले आहेत. हे जे पहिलं आर्टिकल आहे ना ते जे काश्मीरमध्ये आत्ता सिच्युएशन चालू आहे, आत्ताच त्यांच्या महत्त्वाच्या 14 लीडर जे काश्मीरमधले लोकल लीडर आहेत त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटकडून बोलवण्यात आलं होतं आणि प्राईम मिनिस्टर आणि त्यांच्यामध्ये काय बातचीत झाली आपण बघितलं. त्याच्यावरती रिॲक्शन तुम्ही न्यूजमध्ये बघितलेच असतील. मग आता त्याच्यावरती आधारित फ्युचरमध्ये काय काय घटना घडतील याचा एक उहापोह करणारं हे आर्टिकल आहे, ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. हे जे आर्टिकल आहे ते पाकिस्तानशी रिलेटेड आहे, ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि हे जे आर्टिकल आहे ते टोटली बेस आहे कोरोनाची सेकंड वेव्ह कशी असेल आणि त्याच्यापासून आपण कशा पद्धतीनं स्वतःचा बचाव करून घेऊ शकतो आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या प्रिकॉशन्स घ्यायच्या हे सांगणारं खरं तर हे आर्टिकल आहे. ते आपण थोडक्यात माहिती त्याची बघणार आहोत. हे जे आर्टिकल आहे ते LGBT कम्युनिटीशी रिलेटेड आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत व्यवस्थितरित्या. आणि पुढच्या एडिटोरियलच्या पेजवरती आपल्याला कोणकोणते एडिटोरियल दिलेत तर हे जे पहिलं आहे ते पुन्हा आहे सेकंड वेव्ह येणार आहे, मग तिच्या चिल्ड्रनला हार्मफुल आहे की नाही किंवा त्याच्यासाठी मग कोणत्या प्रिकॉशन्स घ्यायचे हेच सांगणारं हे आर्टिकल आहे. जसं ते छोटंसं होतं त्याच्यावरती मग हे आणि हे जे आर्टिकल आहे सेकंड वेव्हवर बोलणार ते आर्टिकल आपण हे पण सेकंड वेव्हच बोलतं आणि काउंटरिंग द नेक्स्ट वेव्ह हे जे आर्टिकल आहे ते पण सेकंड वेव्हवरच बोलतं. मग हे दोन्ही कंबाईन करून मी तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याची माहिती देईन नेमकं यांना काय सांगायचं आहे ते. आणि त्यानंतर हे जे आर्टिकल आहे ते खऱ्या अर्थानं हे जे आहे ना ते खऱ्या अर्थानं जर्मनीशी आणि ब्रिटिशशी रिलेटेड आहे. त्यांनी कशी नामिबियाची आणि रवांडाची माफी मागितली जे काही हिस्ट्रीमध्ये घडलं त्याच्यावरती भाष्य करणारं आर्टिकल आहे. ते मी तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती सांगणारच आहे. तर बघूया पहिलं आर्टिकल डिटेलमध्ये बघण्यास सुरुवात करूया. हे आर्टिकल जे आहे टोटल जम्मू अँड काश्मीरमध्ये आता जो वाद चालला आहे जम्मू अँड काश्मीरमधला तो आत्ता खरं तर नाही चालला, 2019 ऑगस्टपासून चालू आहे. कारण 2019 ऑगस्टमध्ये काय केलं होतं 370 कलम रद्द करण्यात आलं होतं जे स्पेशल स्टेटस देत होतं जम्मू अँड काश्मीरला. मग ते कुठंतरी BJP गव्हर्नमेंट करून रद्द करण्यात आलं होतं आणि त्यामुळं काय झालं तिथल्या लोकांनी प्रोटेस्ट करायला सुरुवात केली. मग जास्त लोकांना जेलमध्ये टाकावं लागलं तिथल्या. त्याचबरोबर महत्त्वाचे लीडर आहेत त्यांना सुद्धा नजरकैदेत ठेवलं गेलं, जेलमध्ये काही दिवस ठेवलं गेलं. हे सुद्धा आपण बघितलं होतं 2019 पासून आपण बघत आलो. मग तेच कुठंतरी शांतता प्रस्थापित व्हावी, दोघांमध्ये कॉपरेशन डेव्हलप व्हावं. कोणामध्ये तर स्टेट लीडर जे आहेत स्टेटमधले लोकल लीडर आहेत, मग त्याच्यामध्ये ओमर अब्दुल्ला आहेत, मेहबूबा मुफ्ती आहेत, हे जे महत्त्वाचे लीडर आहेत ना त्यांच्यामध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एक चर्चा व्हावी म्हणूनच त्यांना इन्व्हिटेशन पाठवलं होतं आत्ताच. आणि त्या इन्व्हिटेशन त्यांनी स्वीकारून सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे प्राईम मिनिस्टर आणि तिथले जे लोकल लीडर आहेत 14 महत्त्वाचे त्यांच्यामध्ये डिस्कशन आता झालेलं आपण पाहिलं होतं. मग त्या डिस्कशनमध्ये कुठंतरी ज्यावेळेस यांनी बाहेर येऊन जे स्टेटमेंट दिले आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्या डिस्कशनमध्ये सुद्धा एक फायनल म्हणजे सोल्युशन या इश्यूवरती निघालं नाही आपल्याला असं पाहायला मिळतं. मग नेमका इश्यू त्याच्यामध्ये काय आहे हे समजून घ्यायला आपल्याला गरजेचं आहे. मग नेमका इश्यू पहिला काय तर पहिलं कारण काय होतं 370 रद्द करण्यात आलं, जे की इथले जे लोकल लीडर आहेत त्यांच्याकडून काय सांगितलं जातं तर हे पूर्णतः घटनाबाह्य आहे, घटनेला धरून नाही. कारण घटनेमध्येच 370ची तरतूद केली गेली होती आणि अशा प्रकारे तुम्ही घटनेमधून हे 370 हटवताय म्हणजे जम्मू काश्मीरचं स्पेशल स्टेटस हटवताय तिथल्या लोकांना विश्वासात न घेता. हे कुठंतरी बेकायदेशीर आहे, घटनेला धरून नाही असं तिथल्या लीडरचं याच्याबद्दल जस्टिफिकेशन आहे. प्रत्येक
प्रतिनिधी जे तिथले आहेत त्यांचं असं मत आहे. त्याचबरोबर सेकंड गोष्ट त्यानंतर काय झाली तर डिलिमिटेशन कमिशन. म्हणजे डिलिमिटेशन कमिशनचं कार्य काय असेल मी अगोदर पण सांगितलंय. तर डिलिमिटेशन कमिशन कशासाठी नेमलं जातं प्रत्येक वेळेस, तर ज्या मतदारसंघाच्या सीमा आहेत ना त्या रिफिक्स करण्यासाठी. पुन्हा एकदा त्या मतदारसंघाच्या सीमा फिक्स करायच्या, मग ते लोकसंख्येच्या आधारावर असू द्या किंवा इतर कोणत्याही आधारावर असू द्या, पण ते मतदारसंघाच्या सीमा फिक्स केल्या जातील. मग आता पहिली गोष्ट काय, इथले लोकल लीडर जे आहेत त्यांचा बेस मतदारसंघ ज्याला आपण मराठीमध्ये बालेकिल्ला किल्ला सुद्धा म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा कुठंतरी बदल होताना आपल्याला दिसणार आहे. त्या मतदारसंघामध्ये सुद्धा कुठंतरी या लिमिटेशनमुळे बदल होताना आपल्याला दिसणार आहे. कारण त्याची पुनर्रचना टोटल जे मतदारसंघ जम्मू काश्मीरमधले आहेत खासदारकीसाठी असू द्या किंवा आमदारकीसाठी असू द्या, मग त्याच्यामध्ये कुठंतरी पुनर्रचना झालेली असेल. मग यांचा जो बेस आहे लोकल पार्टीचा तो सुद्धा कुठंतरी अस्ताव्यस्त होणार आपल्याला दिसणार आहे. दुसरा आरोप यांचा काय, तर BJP तिथं खऱ्या अर्थानं स्वतःचं पॉलिटिक्स करण्यासाठी, स्वतःचा पॉलिटिकल वेंडेट्टा पसरवण्यासाठी खरं तर डिलिमिटेशन कमिशन आणते, असा सुद्धा वारंवार या पार्टीजकडून आरोप केला जातो. त्यानंतर महत्त्वाचं काय, आता 370 बरोबर तुम्ही 335 सुद्धा बघून ठेवायला पाहिजे. 35A 335 नाही, फक्त 35A आपण बघून ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय तरतुदी आहेत वगैरे वगैरे, या गोष्टी सर्व बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर पुन्हा वादाचं कारण प्रत्येक वेळेस काय असतं की तिथं मोठ्या प्रमाणात तिथं आपल्याला कर्फ्यू वारंवार लागलेला दिसतो. त्याचबरोबर जवळजवळ 300 दिवसांपेक्षा जास्त दिवस तिथे इंटरनेट बंद असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. मग ते सुद्धा कुठंतरी घातक आपल्या डेमोक्रेसीला असलेलं पाहाव्यास मिळतं. इतर देशांकडून सुद्धा काही वेळेला टीका झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याचबरोबर पाकिस्तानची इन्व्हॉल्वमेंट इथं जास्त असते. पाकव्याप्त काश्मीरचं सिच्युएशन सुद्धा आपण बघितले आहे. मग त्यामुळं पाकिस्तानची काश्मीरमध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट असते. मग विशेष करून काय असतं तर टेररिस्ट ऑर्गनायझेशन ज्या काश्मीरमध्ये कार्य करतात ना त्यांना सपोर्ट करण्याचं काम पाकिस्तान करतं. मग आता सुद्धा आपण बघितलं की ग्रे लिस्टमधून त्यांना कंटिन्यू ग्रे लिस्टमध्येच ठेवायचा असा निर्णय झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. जे FATF आहे त्याच्यामध्ये त्याची सुद्धा आजच्या न्यूजपेपरला त्याची सुद्धा न्यूज आहे, आपण डिटेलमध्ये ते सुद्धा बघणारच आहोत. मग हे असं टेररिस्ट ऑर्गनायझेशनला सपोर्ट करतं पाकिस्तान आणि त्यामुळे त्यांना जागतिक स्तरावरून अविश्वासाला तोंड द्यावं लागतं, विविध टीकेला तोंड द्यावं लागतं. तरीसुद्धा अशा प्रकारच्या कारस्थाने यांची चालूच असतात. मग जम्मू काश्मीरमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट कशासाठी असतं तर टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी किंवा इतर कोणतीही मदत करण्यासाठी. त्याच्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रावर्सी आपल्याला इथं असलेले पाहाव्यास मिळते, मोठ्या प्रमाणात लढाई आपल्याला असलेले पाहाव्यास मिळते. मग त्याचबरोबर इथं काय सांगितलं की ज्यावेळेस ऑगस्टमध्ये 2019मध्ये ज्यावेळेस 370 हटवलं जात होतं त्यावेळेस याच्यासाठी जस्टिफिकेशन गव्हर्नमेंटकडून काय दिलं होतं तर हे दिलं होतं की जम्मू अँड काश्मीरचं डेव्हलपमेंट करायचं असेल तर 370 हटवणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय तर तिथलं टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, टेररिझम तिथं मोठ्या प्रमाणात पसरत आहे ना, ते जर पूर्णतः नष्ट करायचं असेल, 0% करायचं असेल तर 370 हटवणं गरजेचं नाही. या दोन कारणांसाठी 370 हटवण्याची गरज आहे, म्हणून 370 आर्टिकल 370 हटवण्यात आलं होतं. समजतं ही कारणं देऊन. परंतु मग हीच फक्त कारणं 370 पूर्ण होणार आहेत का? म्हणजे आपण तिथलं टेररिझम कमी करायचं बोलतोय, टेररिझम 0% पर्यंत आणायचं बोलतोय, परंतु खरं तर 370 हटवलं याचा अर्थ लोकांच्या मनातील ज्या भावना आहेत त्या आपण हटवल्या नाहीत. बरोबर आहे. त्यांच्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटी करण्याचे किंवा इंडियाच्या विरोधात ॲक्टिव्हिटी करण्याचे त्यांच्या मनापासून जर भावना असेल तर आपल्याला त्यांचं ते मनापासून काढून टाकणं गरजेचं आहे, मनातून त्यांच्या काढून टाकणं गरजेचं आहे. त्यांची मेंटॅलिटी कुठंतरी इंडिया प्रो करणं गरजेचं आहे. समजते, म्हणजे त्यांना ही जाणीव करून देणं गरजेचं आहे की आपण इंडियन आहोत. आणि ज्या काय गोष्टी त्यांना प्रोत्साहित करतात टेररिस्ट ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्वमेंट म्हणजे भाग घेण्यासाठी, त्या कुठं तर कमी करण्यासाठी त्यांची मेंटल स्टेट जी आहे, त्यांची मानसिक स्थिती आहे ती सुधारणं पहिल्यांदा गरजेचं आहे. आणि ती सुधारण्यासाठी आपण काय पावलं उचलतोय का नाही हे या आर्टिकलमध्ये खरं तर असा प्रश्न आपल्याला विचारलेला पाहाव्यास मिळतो. समजते तुम्हाला? आणि त्याचबरोबर पाकिस्तानकडून सपोर्ट करणं म्हणजे काय करणं तर
पाकिस्तानकडून किंवा पाकिस्तान सपोर्टेड टेररिस्ट ऑर्गनायझेशनकडून इथल्या युवकांना हे भडकवलं जातं. इथल्या युवकांना टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. आणि ते कुठंतरी आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. असं सुद्धा म्हणजे फक्त या 2 कारणांसाठीच तुम्ही 370 हटवताय आणि या 2 कारणांसाठी तुम्ही 370 हटवलं म्हणजे ही 2 कारणं नष्ट झाली असं होत नाही. तर त्याच्यासाठी वेगवेगळे इतर सुद्धा स्कीम्स आपल्याला अवलंबाव्या लागतील आणि त्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला पावलं उचलावं लागतील असं या आर्टिकलमध्ये एकंदरीत सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. म्हणजे एकंदरीत यांना काय सांगितलंय 370 यांना काय सांगायचं आहे तर 370 कलम हटवलं म्हणजे सगळ्या समस्या संपल्या असं नाही, तर तिथल्या आणखी भरपूर समस्या आहेत. आणि त्यामध्ये मग पहिल्यांदा काय तर तिथल्या लोकांशी कोऑपरेशन करण्यासाठी किंवा तिथल्या लोकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. त्यांच्या मेंटल स्टेटमध्ये की त्यांच्या मानसिक स्थितीमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे आणि खरं काय आहे ते त्यांच्यामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे जेणेकरून ते टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्वमेंट स्वतःची कमी करतील. त्याचबरोबर तिथल्या डेव्हलपमेंटचा विचार वारंवार केला जातोय. बरोबर आहे. मग 370 हटवलं म्हणजे डेव्हलपमेंट होईल असं आपण म्हणून चालणार नाही, तर प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला तशा प्रकारची पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर डेमोक्रेसीचा आपण वारंवार उल्लेख करतो ना, मग आता डेमोक्रेसीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट करण्यासाठी तिथं क्रिएटिव्हरित्या इलेक्शन घेणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं लोकशाही पद्धती जशी असते तसं तिथं वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, आता तुम्ही जर प्रत्येक डाऊटफुल पर्सनना अरेस्ट करताय, टॉर्चर करताय असं जर इतर लोकांना दिसलं तर त्यांच्या मनामध्ये तिथल्या आर्मीविषयी किंवा पोलिसांबद्दल किंवा इंडियन गव्हर्नमेंटबद्दल ऑब्वियस आहे नफरत निर्माण होणार आहे, राग निर्माण होणार आहे. मग ते कमी करण्यासाठी ही जी पॉलिसी आहे ना आत्तापर्यंत चालत आलेली ती कुठेतरी आपल्याला बदलणं गरजेचं आहे असं सुद्धा या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर मग इंटरनेट फॅसिलिटी तिथल्या बंद करणं, कर्फ्यू वारंवार लावणं, ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या लोकांमध्ये असंतोष इंडियन गव्हर्नमेंटबद्दल निर्माण करू शकतात. त्यामुळे त्यासुद्धा पॉलिसीमध्ये कुठंतरी बदल होणं गरजेचं आहे. आणि हे कुठंतरी खरंच असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं, कारण 15 दिवसाचा लॉकडाऊन आपण सहन करू शकत नाही घरात बसणं. बरोबर आहे. सरकारच्या विरोधात आपण घोषणा द्यायला लागतो, सरकारच्या विरोधात आपण भाष्य करायला लागतो. मग इथं तर मग 6-6 महिने 4-4 महिने आपल्याला कर्फ्यू पाहायला मिळतो. त्यांना बाहेर पडता येत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्बस्फोट त्यांना पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे इन्सर्जन्सीज त्या आर्मी आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनमध्ये तिथं पाहायला मिळतात. मग तिथल्या मुलांच्या मनावरती काय परिणाम होणार आहे, तिथल्या लोकांच्या मनावरती काय परिणाम होणार आहे हे आपल्याला ऑब्वियस समजू शकतं. त्यामुळं खऱ्या अर्थानं हे सगळं संपवण्यासाठी आपल्याला जी काय पावलं उचलायला पाहिजे ती खरं तर पावलं आपण उचलणं गरजेचं आहे. फक्त 370 हटवलं म्हणजे प्रॉब्लेम संपला असं आपण समजता कामा नये, असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. समजतंय? एवढंच या आर्टिकलमध्ये खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. मग या आर्टिकलमधल्या फॅक्च्युअल गोष्टी काय आहेत तर कलम 370 काय आहे, त्याचबरोबर 35A हे सुद्धा आपण बघून ठेवायचं आहे. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर जम्मू अँड काश्मीरचं लोकेशन काय आहे, तिथं महत्त्वाच्या रिव्हर्स कोणकोणत्या आहेत, कशा प्रकारचे सिच्युएशन तिथं फिजिकल जॉग्राफी कशा पद्धतीची तिथली, त्यानंतर फॉरेस्ट कोणकोणते आढळतात हे सर्व आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. या आर्टिकलमधून आपण हे आपल्या सिलेबसनुसार हे घेऊ शकतो. समजते तुम्हाला? एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल आपलं कोणतं आहे ते बघूयात. हे जे आर्टिकल आहे ते टोटल बेस आहे LGBT कम्युनिटीवरती. आता LGBTQ झाले. आता अगोदर काय होतं LGBT कम्युनिटी होतं, फक्त यांना नोटीस केले होते त्या अंतर्गत. आता क्यूला पण नोटीस केले गेले. मग आता याचा लॉंग फॉर्म तुम्हाला सांगतो. म्हणजे LGBTQ म्हणजे काय नेमकं तर L म्हणजे लेस्बियन ज्याला म्हणतो आपण ते त्याच्यासाठी L आहे. G आहे ते गे कम्युनिटीसाठी, B आहे ते बायसेक्शुअल आणि T आहे ट्रान्सजेंडर आणि Q आहे ते क्युअर, त्याला आपण विचित्र मराठीमध्ये म्हणतो. समजते? ही जी लोक आहेत ना ती आता यांचा ज्याला आपण गे म्हणतो, ज्याला मराठीमध्ये किन्नर म्हणतो, अशा प्रकारच्या लोकांना सुद्धा एक वेगळा दर्जा मिळायला पाहिजे. कारण जे त्यांना मिळालं आहे ते नॅचरली आहे, त्याच्यावरती कोणच काय करू शकत नाही. मग नॅचरली जे मिळालं आहे त्याचा रिस्पेक्ट आपल्याला करायला पाहिजे. अशी कुठंतरी मनस्थिती डेव्हलप करणं समाजामध्ये गरजेचं आहे असं सांगणारे आर्टिकल आहे. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या सुप्रीम कोर्टाच्या केससुद्धा दिलेल्या आहेत. परंतु मग तशा केसमध्ये त्यांना फेवर केलेलं असून सुद्धा त्यांना समाजामध्ये तशी वागणूक मिळत नाही हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती. बरोबर आहे. मग याच्याविषयी बोलत असताना त्यांनी
डॉक्टर फ्रँक कामेनीचा उल्लेख दिला. आताच गुगल डुडलला यांचं नाव आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. मग यांनी खरं तर 1970मध्ये अशा प्रकारची मुवमेंट चालू केली गेली होती. त्याच्यामध्ये मग या कम्युनिटीचे जे लोक आहेत त्यांना खरं तर समानतेचा दर्जा दिला जावा, त्यांना माणसामध्ये जी तुच्छतेची वागणूक मिळते किंवा त्यांना हेट केलं जातं समाजामध्ये, तुच्छतेने बघितलं जातं त्यांच्याकडे, ते कुठंतरी बंद व्हायला पाहिजे. अशा प्रकारचे मुवमेंट आपल्याला 1970 पासूनच सुरू झालेले आपल्याला खरं तर पाहाव्यास मिळते. आता LGBTQ म्हणजे तुम्हाला समजलं असेल. मग याच्याशी रिलेटेड काय आहे तर यांना समाजामध्ये समान दर्जा मिळण्यासाठी खरं तर मुवमेंट ही आहे. आणि त्याच्यामध्ये मग भारतामध्ये याची सिच्युएशन काय आहे तर भारतामध्ये खरं तर LGBTला आतापर्यंत नोटीस केले, परंतु क्युअर जे आहे ज्याला आपण विचित्र म्हणतो यांना खऱ्या अर्थानं तशा प्रकारे अजूनसुद्धा त्यांच्याबद्दल जी मेंटॅलिटी लोकांची आहे ती तशीच आहे. या सगळ्यांबद्दलच मेंटॅलिटी तशी आहे, पण क्युअर जे आहे ना त्यांच्यामध्ये इतर LGBTपेक्षा जास्त इंटेन्सिटीनं लोक त्यांना हिट करताना सुद्धा आपल्याला वारंवार दिसत असतात. मग याची मुवमेंट कशा पद्धतीनं भारतामध्ये चालू आहे, याची लढाई भारतामध्ये जी LGBTQ कम्युनिटी आहे त्यांची लढाई भारतामध्ये कशी चालू आहे की न्याय मिळवण्यासाठी, समाजामध्ये समान दर्जा मिळवण्यासाठी, समाजामध्ये न्यायाची वागणूक मिळवण्यासाठी, समाजामध्ये रिस्पेक्ट मिळवण्यासाठी. तर पहिली सुप्रीम कोर्टाची केस दिली नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आणि त्या केसमध्ये काय सांगितलं होतं सुप्रीम कोर्टानं, दॅट द ॲप्लिकेशन ऑफ सेक्शन 377 ऑफ द इंडियन पिनल कोड टू consensual homosexual behavior between adults was unconstitutional, irrational, indefensible and manifestly arbitrary. म्हणजे आता इथं सेक्शन 377चा उल्लेख आलेला आहे. आता सेक्शन 377 काय सांगतं तर ज्या LGBT कम्युनिटीकडून ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात किंवा सेम जेंडर मॅरेज केलं जातं ते कुठंतरी यांच्यामध्ये अनैसर्गिक आहे आणि त्याच्यावरती सजा व्हायला पाहिजे असं इंडियन पिनल कोडचं 377 कलम सांगतं. परंतु प्रत्येक केसमध्ये मग या 377च्या विरोधात खरं तर लढाई LGBTQ कम्युनिटीची होती. कारण 377मध्ये LGBTQ कम्युनिटी विषयी फक्त हेट आणि हेटच सांगितलं. कारण का तर यांच्यामध्ये आता LGBT कम्युनिटीमध्ये काय आहे तर यांच्यामध्ये सेम जेंडर मॅरेज अलाउड आहे, बरोबर आहे, परंतु 370 ते अलाव करत नाहीत. 377 जे इंडियन पिनल कोडचं कलम आहे ते खरं तर त्याला बेकायदेशीर ठरवले त्याच्यामध्ये 377मध्ये. मग खरं तर यांना पहिल्यांदा 377 कलमा विरोधात लढायचं होतं. मग ते जे 377 कलम इंडियन पिनल कोडचं आहे ना त्याला नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये काय सांगितलं तर ते खरं तर अनकॉन्स्टिट्युशनल आहे, अशा प्रकारचे कलम नसायला पाहिजे. मग ते काय करतं तर ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे सांगितलं, इरॅशनल आहे, रॅशनॅलिटीला धरून नाही असं सांगितलं गेलं, डिफेन्सिबल आहे. मग असे याच्यावरती डिफेन्सच तुम्ही करू शकत नाही, हे खरं तर कलम काढून टाकायला पाहिजे असं कुठंतरी या केसमध्ये इनडिरेक्टली सांगून ठेवलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि खरं तर हे जे जजमेंट आहे हे जजमेंट आपल्याला आलेलं पाहाव्यास मिळतं 2018मध्ये हे जजमेंट आलं होतं. आणि तिथून खरं तर नवीन ह्या कम्युनिटीला एक नवीन प्रोत्साहन मिळालं त्यांची स्वतःची लढाई लढण्यासाठी. मग त्यानंतर पुढं काय झालं, नाज फाउंडेशन वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली 2009ची केस आहे. त्या केसमध्ये काय सांगितलं गेलं होतं तर द कोर्ट हेल्ड दॅट सेक्शन 377 ऑफेंडेड द गॅरंटी ऑफ इक्वॅलिटी इन्स्ट्राइंड इन आर्टिकल 14 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बिकॉज इट क्रिएट्स unreasonable classifications and transgends homosexual as a class. या नाज फाउंडेशन केसमध्ये जी 2009मध्ये हेअरिंग झालं त्याचं दिल्ली हायकोर्टामध्ये, तर दिल्ली हायकोर्टामध्ये सुद्धा हे सांगितलं होतं की 377 जे कलम आहे ना ते उगाचच क्लासिफिकेशन करत आहे आणि ते ऑफेंड करतं. ऑफेंड म्हणजे अपमान. 377 कलम जे आहे इंडियन पिनल कोडचं ते कशाचा अपमान करतं तर आर्टिकल 14 इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 14 आपल्याला कशासाठी दिले तर समानतेसाठी दिले, इक्वॅलिटीसाठी. मग 377मध्ये LGBT कम्युनिटीला कुठंतरी तुच्छ लेखणारीच तरतूद आहे असं आपण म्हणू शकतो. मग हे जे 377 हे आहे ते आपल्या फंडामेंटल राईटला कॉन्ट्राडिक्ट करतं.
14 जे आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनचं आहे त्याला कॉन्ट्रॅडिक्ट करतं. म्हणजे आपला फंडामेंटल राईटला हानन पोहोचवणारं हे इंडियन पिनल कोडचं कलम आहे 377. त्यामुळे सुद्धा ते हटवायला पाहिजे असं दिल्ली हायकोर्टामध्ये नाज फाउंडेशन केस जे आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं. त्याच्यासाठी नाज फाउंडेशन केसचं जजमेंटसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढची केस दिली ती दिली 2013 मधली सुरेश कुमार कौशल वर्सेस नाज फाउंडेशन 2013 मधली सुप्रीम कोर्टामधली केस दिली. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं, रिइन्स्टेटेड सेक्शन 377 टू द इंडियन पिनल कोड. आता पहिल्या केसमध्ये दिल्ली हायकोर्टानं काय सांगितलं 2009 मध्ये, तर 377 कलम हे काढायला पाहिजे. म्हणजे त्याचा आपल्याला काही उपयोग नाही. खरं तर ते समानतेचा जो अधिकार आपल्याला बहाल केला आहे आर्टिकल 14 मध्ये इक्वॅलिटीचा, त्याला कॉन्ट्रॅडिक्ट करणारं 377 आहे. परंतु पुढं काय झालं, सुरेश कुमार कौशल वर्सेस नाज फाउंडेशन 2013ची केस आहे ना, त्याच्यामध्ये 377 पुन्हा ॲक्टिव्ह केले गेलं. म्हणजे 377ला फेवर करणारं जजमेंट त्याच्यामध्ये दिलं गेलं सेक्शन 377ला. बरोबर आहे. मग कुठंतरी ती सुप्रीम कोर्टामध्ये हार होते असं आपल्याला पाहाव्यास मिळालं. परंतु डिस्पाइट द जजमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट, फुल इक्वॅलिटी इज स्टील अ पाय इन द स्काय फॉर द क्वेअर कम्युनिटी इन इंडिया. पण खरं तर ही 2013 मधली केस आहे. परत 2018 मध्ये जजमेंट कशात झालं होतं, नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया याच्यामध्ये जजमेंट काय दिलं गेलं होतं, तर याच्यामध्ये हे दिलं गेलं होतं 377 ही कोणत्याही दृष्टीतून कॉन्स्टिट्यूशनल ठरू शकत नाही. म्हणजे 377 हटवण्यात आलं, 377 बेकायदेशीर ठरवण्यात आलं. बरोबर आहे. म्हणजे ते 2018 मध्ये खरं तर या कम्युनिटीचा विजय झाला. म्हणजे त्यांना जे हवं होतं ते खरं तर त्यांना साध्य झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि त्यांना एक स्पेशल स्टेटस देण्यात यावं समाजात. म्हणजे जसं मेल आणि फिमेल आहे तसं तृतीयपंथी हे एक जेंडर आपल्याला प्रत्येक फॉर्मवरती आपल्याला बघायला मिळतं. मग ते या केसनंतरच 2018 नंतरच कुठंतरी झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याच्या अगोदर आपल्याला फक्त मेल आणि फिमेलच बघायला मिळत होतं. असंच क्लासिफिकेशन बघायला मिळत होतं, त्यांनाच दर्जा दिला जात होता. परंतु आता ट्रान्सजेंडर जे आहेत त्यांना सुद्धा एक वेगळा दर्जा यानंतर दिला गेला 2018च्या केसनंतर. मग इथं काय सांगितलंय, डिस्पाइट द जजमेंट, म्हणजे अशा प्रकारचं जजमेंट आलं आहे, त्यांना इक्वली वागणूक मिळायला पाहिजे. 377 जे कलम आहे ते बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे, तरीसुद्धा त्यांना समाजात तशा प्रकारे डिग्निटीची वागणूक मिळत नाही, त्यांना तशा प्रकारच्या समाजात रिस्पेक्ट मिळत नाही, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर US सुप्रीम कोर्टामध्ये एक केस झाली होती, त्याच्यामध्ये ऑबर जेफेल वर्सेस होजेस 2015 मधली केस आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट, USAचे सुप्रीम कोर्ट आहे ना, त्यांनी सांगितलं होतं की समानतेनं या कम्युनिटीला समानतेनं जगणं हा यांचा युनिव्हर्सल अधिकार आहे. म्हणजे जागतिक अधिकार आहे. जगामध्ये कुठेही कम्युनिटी असेल तर त्यांना समानतेनं जगण्याचा अधिकार आहे. कारण ओव्हरऑल हे कोण आहेत तर मानव आहेत. त्यामुळे त्यांना मानवासारखं जगण्याचा अधिकार आहे, असं कुठंतरी या केसमध्ये सुद्धा सांगण्यात आलं होतं. बरोबर आहे. मग पुढं म्हणजे यांना असमान मानणं म्हणजे काय तर सेक्शुअल डिस्क्रिमिनेशन आहे. म्हणजे तुम्ही सेक्शुअली डिस्क्रिमिनेट करताय. जसं आपण मुलांपेक्षा मुलींना कमी समजतो किंवा मुलींपेक्षा मुलांना कमी समजणं, हे कुठंतरी दोघांमध्ये डिस्क्रिमिनेशन आहे ना, तशा पद्धतीनं आपल्यापेक्षा त्यांना कमी समजणं, या कम्युनिटीला कमी समजणं इतर जेंडरपेक्षा, ते सुद्धा सेक्शुअल डिस्क्रिमिनेशन आहे. आणि याच्यावरती पहिल्यांदा प्रिकॉशन घेणारी कंट्री कोण आहे तर 1996 मध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये सेक्शुअली डिस्क्रिमिनेशन करणं हे खरं तर अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं ठरवण्यात आलं. समजते. म्हणजे सेक्शुअल ओरिएंटेशनवरून जेंडरच्या आधारे जर डिस्क्रिमिनेशन करत असेल कुठं तर ते कुठंतरी अनकॉन्स्टिट्युशनल आहे. ते पहिल्यांदा साऊथ आफ्रिकेत केलं गेलं होतं. बरोबर आहे. मग आता परत आर्टिकल 15चा उल्लेख इथं आला आहे. आर्टिकल 15 मध्ये काय सांगितले, आपण डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही सिटिझन्समध्ये, नागरिकांमध्ये. कशाच्या आधारावर तर रिलिजनच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही, रेसच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही, कास्ट म्हणजे जातीच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही, सेक्सच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही, म्हणजे जेंडरच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. मग आता ही 377 जे आहे त्याच्यामध्ये कुठंतरी असं डिस्क्रिमिनेशन केलेलं दिसतंय जेंडरच्या आधारावर. म्हणजे मग आर्टिकल जे फंडामेंटल राईट्स 15 मध्ये दिलं आहे आपल्याला, आर्टिकल 15 मध्ये त्याचं सुद्धा हनन करणार हे
इंडियन पिनल कोडचा सेक्शन आहे असं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्यामुळे सुद्धा तो रद्द केला गेलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते तुम्हाला? म्हणजे या आर्टिकलमध्ये टोटल LGBTQ कम्युनिटीविषयी बोललं गेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग की पॉईंट आपल्याला बघायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस आलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या, हायकोर्ट, दिल्ली हायकोर्टाच्या, आणि ते आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढं जर आपल्याला की पॉईंट याचा आणखी बघितला तर फंडामेंटल राईट्स विषयी बोललं गेलं आहे. मग आर्टिकल 15चा उल्लेख आला आहे, त्यानंतर आर्टिकल 14चा उल्लेख आलेला आहे, ते सुद्धा आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. इथं आपण आर्टिकल 14चा उल्लेख बोललेला आहे. बाकीच्या सगळ्या मग ज्या केस आहेत त्या केस आपल्याला अवश्य बघून ठेवणं गरजेचं आहे. या केस आपण डायरेक्ट आन्सर रायटिंगमध्ये यूज करू शकतो. समजते तुम्हाला? त्याचबरोबर फ्रँक केमेनी ही जी पर्सनॅलिटी आहे याच्याविषयी एक बेसिक इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे काय तर LGBT कम्युनिटी जी आहे तिच्याविषयी एक इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. एवढंच या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे. या आर्टिकलमध्ये एवढं आपण आपल्या एक्झामसाठी उपयोग म्हणून घेऊ शकतो. पुढं बघू कोणतं आर्टिकल महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. पुढचं हे जे आर्टिकल आहे ते खरं तरी टोटल आपल्याला पाकिस्तानशी रिलेटेड असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि पाकिस्तानला आता जी FATF ची लिस्ट आहे ना, FATF म्हणजे फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ज्याला आपण म्हणतो, त्याचे ज्या लिस्ट जाहीर केल्या जातात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंट्रींना वेगवेगळ्या लिस्टमध्ये टाकलं जातं. त्याच्यामध्ये ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानला टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच आहे. आणि आता जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये सुद्धा पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्येच ठेवण्यात आले. आता ग्रे लिस्ट म्हणजे काय तर ग्रे लिस्टमध्ये ज्या कंट्री टेररिस्ट ऑर्गनायझेशनला सपोर्ट करतात किंवा टेररिस्ट ऑर्गनायझेशनला सपोर्ट करण्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असतात ना, त्यांना अशा प्रकारच्या लिस्ट तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानला टाकण्यात आलेलं आहे. मग ते 2015 पासून ते ग्रे लिस्टमध्ये आहेत आणि आतासुद्धा त्यांना एक होप होता की ग्रे लिस्टमधून आता आपण बाहेर पडेल, परंतु कंटिन्यू त्यांना ग्रे लिस्टमध्ये ठेवण्याचं त्याच्यामध्ये फिक्स झालं. तेव्हापासून मग ते फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स न्यूजमध्ये मग यांच्यावरती पाकिस्तानवरती वारंवार आरोप का लागतात की युनायटेड नेशननं ज्या ग्रुपला टेररिस्ट ग्रुप जाहीर केला आहे तशा प्रकारच्या टेररिस्ट ग्रुपला सुद्धा वारंवार पाकिस्तान मदत करताना समोर आलेलं आपल्याला पाहावेस मिळतं. मग त्याच्यामध्ये विशेष करून लष्कर-ए-तय्यबा आहे, जैश-ए-मोहम्मद आहे, अल-कायदा आहे, तालिबान आहे, अशा प्रकारच्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे ना त्यांना वारंवार सपोर्ट करताना पाकिस्तान आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग त्याच्यामध्ये मग आता यांनी काय केलं तर यांना ग्रे लिस्टमध्ये टाकलं. मग त्याच्यामध्ये यांनी कालच्याच न्यूजपेपरला आपण बघितलं होतं की भारताचा त्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे आम्हाला त्या ग्रे लिस्टमध्ये ठेवण्यामध्ये, असं कुठंतरी यांनी आरोप भारतामध्ये सुद्धा यांच्या कृत्याचा केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि ते कुठं तर बेसलेसही आपल्या पण लक्षात येतेच, कारण त्याच्यामध्ये फक्त भारत हा नाही तर 39 कंट्रीज आहेत. मग 39 कंट्रीचा सहमतानं अशा प्रकारच्या कंट्री लिस्टमधून बाहेर निघणार की त्याच लिस्टमध्ये राहणार की त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं, या सर्वांच्या डिस्कशनमध्ये ठरत असतं. मग त्याच्यामध्ये भारताचा इन्फ्लुअन्स आहे असं पाकिस्तानचं मत होतं, पण तशा प्रकारची कोणतीही सिच्युएशन ग्राउंड रिॲलिटीमध्ये आपल्याला असलेली पाहाव्यास मिळते. मग आता या आर्टिकलमध्ये एकतर फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स काय आहे हे याची बेसिक इन्फॉर्मेशन आपण करायला पाहिजे. त्याचं फादर ऑर्गनायझेशन कोणते हे सर्व आपल्याला माहिती पाहिजे. फाउंडेशन कधी झालं, 39 कंट्री मग कशाच्या बेसिसवर यांनी येऊन ही फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स स्थापन केली हे सर्व आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर यांच्या ज्या लिस्ट आहेत त्याच्यातल्या आता ग्रे लिस्ट बोलली जाते. मग या किती प्रकारच्या लिस्ट आहेत आणि कोणत्या लिस्टमध्ये कोणत्या कंट्रीला आत्ता टाकलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय आणि क्रायटेरिया ग्रे लिस्टमध्ये जाण्यासाठी क्रायटेरिया काय आहे किंवा इतर लिस्टमध्ये जाण्यासाठी क्रायटेरिया कोणता आहे हे बघून ठेवणं गरजेचं आहे. दुसरं युनायटेड नेशनचा उल्लेख आला, मग युनायटेड नेशन काय आहे हे बघून ठेवणं याच्यामुळे गरजेचं होऊन बसतं. समजते? एवढंच या आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढचं आर्टिकल बघूया कोणतं महत्त्वाचं आपल्यासाठी. पुढचं हे जे आर्टिकल आहे, आज खरं तर 2 आर्टिकल आहे, एक छोटा आर्टिकल आहे. या दोन्हींची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आणि याच्यामध्ये काही विशेष इन्फॉर्मेशन नाही. 2 मिनिटात तुम्हाला सांगतो इन्फॉर्मेशन याच्यामध्ये नेमकी काय दिली आपल्यासाठी. सेकंड वेव्हबद्दल याच्यामध्ये बोललं जातं. तसं फॅक्च्युअल गोष्ट आपल्या एक्झामसाठी याच्यामध्ये इम्पॉर्टंट नाही आहे, पण डिझास्टर मॅनेजमेंट सारख्या सिच्युएशन ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस तुम्हाला आन्सर रायटिंग करण्यासाठी अशा प्रकारच्या तुम्हाला इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे, काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. आता पुढं काय बोललं जाते, अनेक स्तरावरून बोललं जाते सेकंड वेव्ह येईल मग त्याला कसं
आपण टॅकल करणार आहोत. त्याचबरोबर सेकंड वेव्हमध्ये मग चिल्ड्रनला जास्त धोका आहे. मग आपल्या आता सायन्स डिपार्टमेंट आपलं सांगितलं की अशा प्रकारची कोणतीही ऑफिशियल इन्फॉर्मेशन इंटरनॅशनल लेवलला आम्हाला सापडलेली नाही. बरोबर आहे. मग आता सेकंड वेव्हमध्ये आपल्याला प्रिकॉशन पहिल्यांदा काय घ्यायचं आहे तर थर्ड वेव्हमध्ये, सेकंड नाही, थर्ड वेव्हमध्ये थर्ड वेव्हमध्ये आपल्याला प्रिकॉशन काय घ्यायचे तर थर्ड वेव्ह येण्यापासून जर आपल्याला त्याची इंटेन्सिटी कमी करायची असेल किंवा थर्ड वेव्ह रोखायची असेल तर पहिल्यांदा टोटल पॉप्युलेशनला वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग आता वॅक्सिनेशन करण्यासाठी काय करावं लागेल तर वॅक्सिनेशन करण्यासाठी लोकांमध्ये वॅक्सिनबद्दलचा जो गैरसमज आहे तो पहिल्यांदा दूर करावा लागेल. बरोबर आहे. आणि त्यानंतरच मग ते लोक स्वतःहून वॅक्सिन घेण्यासाठी पुढे येतील, वॅक्सिन घेण्यासाठी स्वतःहून आपल्याला कॉपरेशन करताना दिसतील. मग आता याच्याशी रिलेटेड न्यूज काय होती तर एक जमात आहे डोगरिया कोंद नावाची, या जमातीविषयी न्यूज होती. मग याच्याविषयी तुम्हाला बघून ठेवायला सांगितलं होतं माहिती. ज्यावेळेस इथं वॅक्सिनचं पथक गेलं ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं तिथली लोक पसार झालेली पाहावेस मिळाले. कारण की आता त्यांच्यामध्ये गैरसमज होते की वॅक्सिन घेतल्यामुळं माणसं मृत्युमुखी पडतात, अशा प्रकारचे गैरसमज त्यांच्यामध्ये होतं. मग ते कुठंतरी गैरसमज लोकांमधले ज्या जमातीमध्ये गैरसमज आहेत किंवा विलेज लेवलला खेड्यापाड्यामध्ये गैरसमज लोकांमध्ये आहेत ते गैरसमज पहिल्यांदा आपल्याला दूर करणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं ती जर प्रिकॉशन आपण नाही घेतली तर थर्ड वेव्ह येण्यापासून आपण रोखू शकत नाही किंवा त्याची इंटेन्सिटी आपण कमी करू शकत नाही. बरोबर आहे. दुसरी गोष्ट काय आहे तर आपली आरोग्य व्यवस्था कुठंतरी आपल्याला सुधारणं गरजेचं आहे. आणि जी आकडेवारी प्रत्येक स्टेट करून आकडेवारी दिली जात होती ना ती आकडेवारी रिकाउंटिंगमध्ये आपल्याला लक्षात आलं की ती आकडेवारी कुठंतरी खोटी होती किंवा चुकीच्या पद्धतीची होती. पण ती आकडेवारीसुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या कंडक्ट करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण व्यवस्थितरित्या आरोग्यसेवा तिथं डेव्हलप करू शकेल, व्यवस्थितरित्या येणाऱ्या जी कोविड-19ची वेव्ज आहे त्याला आपण टॅकल करू शकेल आणि व्यवस्थितरित्या आपल्याला हे समजेल की आपल्यामध्ये नेमकं लूपहोल कुठं आहे. बरोबर आहे. जर खरी आकडेवारी नाही आली तर आपल्यामध्ये कमतरता काय हेच आपल्याला समजणार नाही. त्यामुळे आपण व्यवस्थितरित्या येणाऱ्या ज्या काही पुढच्या वेव्ज आहेत, थर्ड वेव्ज असू द्या किंवा त्याच्या पुढची जरी येणारी असेल तरी सुद्धा त्याला व्यवस्थितरित्या टॅकल करू शकत नाही. आणि विशेष काय आहे जर वॅक्सिनेशन कंप्लीट केलं आपण टोटल तर ऑब्वियस आहे थर्ड वेव्हची इंटेन्सिटी आपण 100% कमी करू शकतो. बरोबर आहे. परंतु पहिलं चॅलेंज आपल्यापुढे हे आहे की 100% लोकसंख्येला वॅक्सिनेट करणं आणि त्याच्यामध्ये कुठंतरी आपण यशस्वीसुद्धा होताना दिसतोय. कारण का तर जवळजवळ दिवसाला आपण 60 लाख लोकांना वॅक्सिन करतोय. आता वारंवार बघतोय आपण न्यूजमध्ये, रोजच्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा दिसतंय की दिवसाला जवळजवळ 60 लाखपेक्षा जास्त लोकांना आपण एका दिवसामध्ये वॅक्सिन करण्याचं आपलं ॲव्हरेज आहे. मग हेच ॲव्हरेज झालं तर पुढच्या येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये आपण टोटल लोकसंख्येला वॅक्सिनेट करू शकतो. बरोबर आहे. आणि त्यानंतर कसली जरी कोविड-19ची लाट आली तरी त्याला आपण यशस्वीरित्या टॅकल करू शकतो, त्याच्यावरती यशस्वीरित्या मात करू शकतो. बरोबर आहे. हेच सांगणारे आर्टिकल आहे, बाकी याच्यामध्ये विशेष काही नाही आहे. पुढचं जे हे आर्टिकल लिहिलं ना ते 2 गोष्टींसाठी इम्पॉर्टंट आहे. एक तर जर्मन कंट्री आणि दुसरं जे आहे ब्रिटिश यांच्याविषयी. आता जर्मनीनं काय केलं आहे तर इतिहासामध्ये पास्टमध्ये नामिबियातल्या लोकांवरती यांच्याकडून अन्याय झाले होते, त्यांचं मोठ्या प्रमाणात कत्तल केली गेली होती. त्याच्यासाठी आता मग जर्मनीने त्यांना अपॉलॉजी केली नामिबिया या कंट्रीला, समजते. आणि दुसरं ब्रिटिश संबंधी आहे. ब्रिटिशने रवांडाला अपॉलॉजाईज केले की त्यांच्याकडून सुद्धा अशा प्रकारचा मिसाक्यर झालेला आपल्याला पाहावयास मिळाला होता. हत्या तिथल्या लोकांची झाली होती, त्यांच्यावरती अन्याय झाला होता आणि त्याला सपोर्ट कुठंतरी ब्रिटिश लोकांनी केला होता किंवा तेव्हाच्या ब्रिटिश अथॉरिटीनं केला होता. त्याच्यासाठी त्यांनी अपॉलॉजी दिलेली आहे आणि हे कुठंतरी खूप मोठी गोष्ट आपल्याला पाहाव्यास मिळतं. कारण का तर इंग्रजांनी आपल्यावर, आता आपला जर विचार आपण केला तर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं होतं म्हणून त्यांच्याबद्दल आणखी नफरत आपल्या मनामध्ये आहे, कायम राहील. बरोबर आहे. मग जर्मन लोकांनी किंवा ब्रिटिश लोकांनी त्या ठिकाणी जे हे केलंय ना ते त्यांच्या मनामध्ये ती नफरत राहणारच आहे कायम. मग ती नफरत किंवा ते हेट्रेट जे आहे ना ते कुठंतरी यांनी आता अपोलोजाईज केल्यामुळे कमी होईल आणि या दोघांमधले संबंध आपल्याला सुधारताना आपल्याला दिसतील, कनेक्टिव्हिटी यांच्यामधली वाढताना आपल्याला दिसेल आणि कुठंतरी स्वतःचा इगो किंवा इतर गोष्टी बाजूला ठेवून या कंट्री तशा रिच कंट्री आहेत या कंट्री पुढे येऊन यांना अपोलोजाईज करतायत, आपली चूक मान्य करतायत. ही कुठंतरी आपल्या दृष्टीतून मोठी गोष्ट आहे, जगाच्या दृष्टीतून मोठी गोष्ट आहे. एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं सांगितलं. मग याच्यामधून आपल्याला काय घ्यायचं तर जर्मनी ब्रिटिशचं लोकेशन आपल्याला बघून ठेवायचं, यांच्याबरोबर भारताचे संबंध कसे आहेत बघून ठेवायचे. त्याचबरोबर रवांडा जी कंट्री आहे ना
त्याचं जॉग्राफिकल लोकेशन बघायचं आपल्याला. त्याचबरोबर नामिबिया जी कंट्री आहे त्याचं लोकेशन आपल्याला बघायचं आहे. मग तिथं जॉग्राफिकल काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर नामा पीपल, नामिबियामध्ये नामा पीपल आढळतात आणि हेरेरो पीपल आढळतात. यांच्याविषयी एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवणं गरजेचं आहे. यांचं कल्चर काय वगैरे या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजते? एवढंच आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. हे खरं तर शेवटचं आर्टिकल आहे आजचं. आता इथून पुढे ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या बघूया आपण. पुढची ही पहिली न्यूज आहे ती जम्मू काश्मीरमध्ये जो आपला एअरबेस आहे, एअरफोर्स इंडियन एअरफोर्स स्टेशन आहे, तिथं कुठंतरी आपल्याला ड्रोनचा अटॅक झालेला आपल्याला पाहायला मिळाला. ड्रोनवरती मग जे काही ग्रेनेड्स आहेत ते ठेवून ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मनुष्यहानी किंवा वित्तहानी कोणत्याही प्रकारची झाली नाही, परंतु दोघंजण त्याच्यामध्ये इंजोर्ड झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्याचं फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. पुढं बघू याच्यामध्ये कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे हे आपल्याला समजत आहे की नाही. आता इंडियन एअरफोर्स जे आहे त्याच्याविषयी विशेष माहिती काढून ठेवायची लगेच. त्याचबरोबर ड्रोन ॲक्टिव्हिटीज काय आहेत याची इन्फॉर्मेशन आपल्याला इंटरनॅशनल सिक्युरिटीमध्ये आपल्याला जी टेक्नॉलॉजी आहे ना त्याच्याविषयी माहिती असायला पाहिजे. त्याच्या दृष्टीतून आपल्याला ड्रोन अटॅकविषयी वगैरे आपल्याला माहिती असायला पाहिजे. हे काय आहे नेमकी टेक्निक. त्यानंतर पुढचं जे आहे ते राजनाथ सिंग जे आहे आपले डिफेन्स मिनिस्टर ते जम्मू काश्मीरच्या खरं तर लडाखच्या दौऱ्यावर आहेत 5 दिवसांसाठी. त्याच्यामध्ये खरं तर त्यांची पाहणी कशासाठी चालू आहे की आता डिसएंगेजमेंट 12वी राऊंड टॉक आहे 12वा चायनीज आणि इंडियन आर्मीमध्ये. आणि त्यामुळे आता इंडियन आणि चायनीज त्याच्यामध्ये खरं तर इंडियन आणि चायनीज आर्मी मध्ये डिसएंगेजमेंटमध्ये जिथं जिथं वाद चालू आहे तिथून दोघांनी पण ते स्थान सोडून एकमेकांपासून दूर राहणं हाच त्या वादावरचं सोल्युशन असलेलं पाहावयास मिळतं. मग त्याच्यासाठीच ते पाहणी करण्यासाठीच खरं तर जे राजनाथ सिंग आहेत ते त्या ठिकाणावरती गेलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याचबरोबर मी त्यांच्यामध्ये नेमका कोणत्या गोष्टींवरून वारंवार वाद चालू असतो हे तुम्हाला मॅपच्या दृष्टीतून दाखवलंच आहे की लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल काय आहे वगैरे या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता हा जो आहे तो इंडियन मॅप आता तुम्हाला सांगितलं. मग तिथं पहिली गोष्ट आपल्याला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. मग आता इथं जे आहे ना ती लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि इथून जो इकडचा टोटल एरिया आहे ना तो पाक व्याप्त चायना सियाचीनसुद्धा त्याला आपण म्हणतो. मग हे जो लाईन आहे ना त्याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जे म्हणतो. तिथंच आपल्याला भारत आणि चायना जे आहे त्यांच्या आर्मीमध्ये कॉन्फ्लिक्ट असलेला पाहावयास मिळतो. या LACच्या ठिकाणीच कुठंतरी पँगॉंग सो आहे, त्याचबरोबर हॉट स्प्रिंग आहे, गलवान व्हॅली आहे आणि इथं कुठंतरी दोघांमध्ये जास्त कॉन्फ्लिक्ट झालेला वारंवार आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्याच्यामुळे सुद्धा हा जो लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे ती वारंवार न्यूजमध्ये असते. समजते तुम्हाला. त्यामुळे याचं जॉग्राफिकल लोकेशन वगैरे तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि तिथं कोणता वाद चालू आहे हे तर माहिती असायलाच पाहिजे. पुढं जर बघितलं आपण तर क्रिपल्ड बाय इंडियाज वॅक्सिन एक्सपोर्ट बॅन, भूतान 6 हेल्प. म्हणजे भूटानमध्ये आत्ताच आपण बघितलं की त्यांच्यामध्ये सेकंड डोस देण्यामध्ये कुठंतरी वॅक्सिनचा तुटवडा जाणवतोय. मग आता जे त्यांचे फॉरेन मिनिस्टर्स आहेत ना त्यांनी इंडियाकडे मदत मागितली आहे. कारण कोविशिल्डचे लवकरात लवकर डोस पाठवण्यात यावेत. कारण तिथं आपल्याला मोठ्या प्रमाणात जो नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट आला आहे ना त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार तिथं आपल्याला पाहावयास मिळतो. तो मोठ्या प्रमाणात तिथं पसरत आहे. त्यामुळे त्यांना अतिशय गरज आहे वॅक्सिनची, आता लोकांना वॅक्सिन देण्याची. त्यामुळे इंडियाकडे सुद्धा त्यांनी अशा प्रकारची मागणी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. पुढं सांगितलंय रिसर्जन्स ऑफ ए पॅन्डेमिक स्पेक्युलेटिव्ह फॉर नाव गव्हर्नमेंट, नो स्पेसिफिक एज ग्रुप टार्गेटेड, अपेक्स कोर्ट टोल्ड. सुप्रीम कोर्टाला गव्हर्नमेंटकडून मिनिस्ट्रीकडून काय सांगण्यात आले तर थर्ड वेव्ह जे येणं आहे ना ते आत्ताच आपण थर्ड वेव्हविषयी काहीच बोलू शकत नाही. कारण आता जर बोलणं तर ते कुठंतरी काल्पनिक स्वरूपाचं होईल असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे.
याच्यावरती. आणि त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं आहे की मिनिस्टरनी सांगितले की ग्लोबल लेवलला, जागतिक लेवलला अशा प्रकारचा कोणताही एव्हिडन्स अवेलेबल नाही आहे की ज्यामध्ये सांगितलं आहे की चिल्ड्रनला म्हणजे लहान मुलांना थर्ड वेव्हमध्ये मोठ्या प्रमाणात धोका आहे. म्हणजे अशा प्रकारचं कोणतंही स्टेटमेंट ऑफिशियल नाही आहे किंवा सायन्स बेस्ड नाही आहे जागतिक लेवलला, असं कुठंतरी गव्हर्नमेंटनं सुप्रीम कोर्टाला ॲश्युअर केलेलं सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. पुढची जी न्यूज आहे ती मिझोरामशी रिलेटेड आहे. मिझोराममध्ये जी ऑनलाईन टीचिंगची पद्धत आपली चालली आहे, ऑनलाईन लर्निंगची चालली आहे, मग ऑनलाईन अपिअरन्स दाखवण्यासाठी त्यांना कुठंतरी नेटवर्क तिथे मिळत नाही, त्याच्यासाठी मग लर्निंग प्रोसिजर आहे ती त्यांची कुठंतरी खूप डिफिकल्ट होताना आपल्याला दिसत आहे. बरोबर आहे. आता मिझोरामचा उल्लेख आला आहे म्हणजे मिझोरामचं लोकेशन काय आहे, तिथं महत्त्वाचं कोणकोणत्या जॉग्राफिकल गोष्टी आहेत ते आपल्याला बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज जी आहे ती वेस्ट बेंगालशी रिलेटेड आहे. वेस्ट बेंगालमध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशनमध्ये फ्रॉड झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. मग त्याच्याशी रिलेटेडच बेंगॉल गव्हर्नमेंटनं कुठंतरी पाऊल उचललेलं दिसतं आणि सेट ऑफ प्रिन्सिपल म्हणजे त्याची एक नियमावली जाहीर करण्यात आली. त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं त्या नियमावलीमध्ये, तर प्रायव्हेट एंटिटीज ज्या आहेत, प्रायव्हेट संस्था ज्या आहेत त्या वॅक्सिनेशन देतात प्रायव्हेट क्षेत्रामध्ये, त्यांना सेट ऑफ प्रिन्सिपलद्वारे त्यांना अप्रुव्हल मिळाल्याशिवाय त्यांना वॅक्सिन ड्राईव्ह देता येणार नाही, वॅक्सिन डिस्ट्रीब्यूट करता येणार नाही, वॅक्सिन डिलिव्हर करता येणार नाही. समजते. मग अशा प्रकारच्या फ्रॉडमध्ये कॅम्पमध्ये सुद्धा फ्रॉड झालेला आपल्याला पाहावयास मिळाला. अशा प्रकारच्या कॅम्प ज्या लिडर्सकडून वेगवेगळ्या राबवल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा फ्रॉड बघायला मिळाला आपल्याला. आणि त्याच्यामध्ये मग मिमी चक्रवर्ती ज्या तिथल्या मेंबर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहेत त्यांचंसुद्धा इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये असलेली पाहाव्यास मिळतात. आता त्यांची इन्व्हॉल्वमेंट इंटेन्शनली होती अनइंटेन्शनली होती ती पुढची गोष्ट आहे, परंतु त्यांच्या कॅम्पमध्ये सुद्धा अशा प्रकारचा फ्रॉड झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाला होता. त्याच्यासाठीच ही न्यूज महत्त्वाची कुठेतरी होऊन बसते. पुढची न्यूज आहे ती डेल्टा व्हेरियंटच्या केसेस आहेत त्या भूतानमध्ये खूप वाढत आहेत, आत्ताच तुम्हाला मी सांगितलं. आणि दुसरं कारण काय केस वाढणं, तर वॅक्सिन शॉर्टेज खूप मोठ्या प्रमाणात तिथं जाणवत आहे त्यांना. त्यामुळे त्यांच्या ज्या मिनिस्टर्स आहेत त्यांनी आताच इंडियाला सुद्धा अशा प्रकारची मागणी केली होती की लवकरात लवकर कोविशिल्ड जे वॅक्सिन आहे कोवॅक्सिनच्या अंतर्गत आम्हाला देण्यात यावं, अशी सुद्धा मागणी त्यांनी केली होती. आता कोवॅक्सिनचा उल्लेख आला आहे म्हणजे कोवॅक्सिन प्रोग्राम काय आहे हे बघून ठेवायला पाहिजे. आणि त्याच्याशी रिलेटेड युनायटेड नेशनची भूमिका काय आहे, त्याच्याशी रिलेटेड वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, मग ते ट्रिप्स ॲग्रीमेंटचा उल्लेख आला, मग ते ट्रिप्स ॲग्रीमेंट काय ते बघून ठेवायला पाहिजे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रोल काय हे बघून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला. हे सर्व आपण बघून ठेवायला पाहिजे. पुढची न्यूज जी आहे ती जम्मू काश्मीरशी रिलेटेड न्यूज आहे. आताच मेहबूबा मुफ्तींनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळं अशा प्रकारच्या स्टेटमेंटमुळं दुसरी गोष्ट काय कळते की अशा प्रकारचं जे डायलॉग वारंवार होतो ना तो कुठंतरी अयशस्वी होताना आपल्याला दिसतोय की काय, अशी परिस्थिती कुठंतरी निर्माण झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि यांनी आता सांगितलं की लोकांवरती दबाव आणला तर मग आपल्यामध्ये डिस्कशन होणं कुठंतरी कठीण होऊन बसतं. त्याच्यासाठी डेमोक्रॅटिक पद्धतीनं डिस्कशन करून प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन काढायला पाहिजे असं कुठंतरी यांच्याकडून सांगण्यात आलं. मग इनडायरेक्टली यांना हे पण सांगायचं की आत्ताचे जे गव्हर्नमेंट आहे ते कुठंतरी दबाव तंत्राचा उपयोग करताना आपल्याला पाहाव्यास मिळते असं यांनी सांगितले. गिव्ह द पीपल द राईट टू ब्रीथ अँड रेस्ट विल फॉलो अ लेटर. म्हणजे कमीत कमी लोकांना श्वास घेण्याचा तरी सवलत द्या, अधिकार द्या, असं कुठंतरी यांनी सांगितलेलं. म्हणजे टीका केलेली गव्हर्नमेंटवरती आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढची न्यूज जी आहे ते जे आपले प्रेसिडेंट आहेत राष्ट्रपती ते उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या जिथं त्यांचा जन्म झाला तिथं ते गेलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्या गावाचं नाव आपल्याला परौंख कानपूरमधले परौंख नावाचं गाव आहे. याचं जॉग्राफिकल लोकेशन बघून ठेवा. याच्या आसपास जी कोणती रिव्हर आहे, महत्त्वाचं कोणता डॅम आहे ते बघून ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन प्रीला विचारला जाऊ शकतो. समजते. त्यामुळं ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होऊन बसते. परौंख इन कानपूर, परौंख बघायचं आपल्याला. समजते तुम्हाला. कुठं आहे ते टाऊन वगैरे ते सर्व बघायचं. आणि त्याचबरोबर प्रेसिडेंट जे आहेत राष्ट्रपती कोविंद यांचा दौरा कुठं उत्तर प्रदेशमध्ये कोणकोणत्या ठिकाणाला त्यांनी भेट दिली आहे ना त्या ठिकाणाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढच्या न्यूजमध्ये मन की बातमध्ये ज्यावेळेस नरेंद्र मोदी बोलत होते त्यावेळेस त्यांनी सांगितले की वॅक्सिनबद्दल भीती
न ठेवता आपल्या सायंटिस्टवर, आपल्या सायन्सवर विश्वास ठेवून प्रत्येकानं विश्वासानं वॅक्सिन घेणं गरजेचं आहे आणि ती आता खरं तर आपल्या काळाची गरज आहे. जर आपण या कोविड-19ची फाईट यशस्वीरित्या करणार असेल तर वॅक्सिन घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपण याच्यावरती मात करू शकणार नाही असं त्यांचं मत होतं. समजते. त्याच्यामध्ये त्यांनी दुलारिया विलेजचा उल्लेखसुद्धा केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता दुलारिया विलेज विषयी विशेष माहिती आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. त्यात जॉग्राफिकल लोकेशन वगैरे या सर्व गोष्टी बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते. याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. पुढची न्यूज वॅक्सिनेशनची, डेली वॅक्सिनेशन आकडा जो आहे त्याच्याशी रिलेटेड न्यूज असते. काल आपण बघितलं की 1.64 मिलियन लोकांना, 1.64 दशलक्ष लोकांना वॅक्सिनेट केलेले एका दिवसात आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि त्याच्यामध्ये रँकिंग जर बघितलं तर यूपी टॉप रँकमध्ये आहे, मध्य प्रदेश त्याच्यानंतर आहे, त्यानंतर महाराष्ट्र आहे, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, वेस्ट बेंगाल, बिहार आणि ओडिसा अशा प्रकारची रँकिंग असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते त्यांच्या प्रगतीनुसार, वॅक्सिन देण्याच्या प्रगतीनुसार. पुढची न्यूज आहे राजस्थानमध्ये पहिला डेल्टा प्लसचा पेशंट सापडला आहे, डेल्टा प्लस व्हेरियंटचा. आणि विशेष करून त्या पेशंटला दोन्ही डोस दिले गेले आहेत तरीसुद्धा डेल्टा प्लस व्हेरियंट हा त्यांच्यामध्ये डेल्टा प्लसचा संसर्ग कोविड-19चा झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची. आता व्हेरियंट कोविड-19चे डेल्टा प्लस, बीटा, गॅमा हे व्हेरियंट काय आहेत ना, कोणकोणत्या कंट्रीमध्ये त्याचा उगम झाला आहे, त्यांना नावं कोणी दिलेत, हे सर्व आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. समजते. पुढची न्यूज जर आपण बघितली तर ती पुढची न्यूज आहे, गव्हर्नमेंटनं सुप्रीम कोर्टामध्ये आताच क्लेम केला आहे काय तर ट्रायबल लोकांना वॅक्सिनेशन करण्याची जे ॲव्हरेज आहे आपलं ते नॅशनल लोकांपेक्षा जास्त आहे. म्हणजे इतर लोकांना ज्या पद्धतीनं आपण, ज्या गतीनं आपण वॅक्सिनेट करतो त्याच्यापेक्षा जास्त गतीनं आपण ट्रायबल लोकांना वॅक्सिनेट केलं आहे किंवा करत आहे असं गव्हर्नमेंटनं सुप्रीम कोर्टामध्ये दावा केलेला आत्ताच आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग ट्रायबल पीपल्स कोणकोणते आहेत, महत्त्वाच्या ट्रायबल्स कम्युनिटीज भारतामध्ये कोणकोणत्या आहेत ते आपल्याला विशेष करून चर्चेत असणाऱ्या माहिती असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल गेल्या वेळेस काय न्यूजमध्ये होतं तर डोगरिया कोंड नावाची जमात न्यूज मध्ये होती. मग अशा प्रकारच्या न्यूजमध्ये ज्यावेळेस जमाती असतात ना त्यावेळेस त्याच्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढं USA आणि इस्रायलविषयी न्यूज आहे. आताच जे ब्लिंकन आहे, लॅपिड टू मीट इन रोम टू रिसेट US इस्रायल टाईज, जे USचे फॉरेन मिनिस्टर आहेत, सेक्रेटरी ऑफ स्टेट आहेत आणि इस्रायलचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत येर लॅपिड यांच्यामध्ये भेट झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्यामध्ये मग आता US इस्रायल रिलेशन जे आहे ते ट्रम्प कालावधीपासून आता बायडन कालावधीमध्ये कुठंतरी सुधारताना आपल्याला दिसतील हे आपल्याला पाहाव्यास मिळतं. बरोबर. आता USA इंडिया रिलेशन बघून ठेवणं गरजेचं आहे. USA इस्रायल रिलेशन नाही, इंडिया इस्रायल रिलेशनशिप बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. याच्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होती. त्याचबरोबर इस्रायल आणखी कोणत्या कारणामुळे न्यूजमध्ये असतं तर इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमुळे न्यूजमध्ये असतं. आणि इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टविषयी मी एक स्पेशल लेक्चर बनवलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर तुम्ही ते बघितलं नसेल तर प्लीज बघा. त्याच्यासाठी इस्रायल वारंवार न्यूजमध्ये असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते. पुढची न्यूज जी आहे ती लेबनॉन इकॉनॉमीबद्दल आहे. लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिकल क्रायसिस चालू आहे. वर्ल्ड बँकेने सुद्धा सांगितलं की गेल्या 150 वर्षात अशा प्रकारचा क्रायसिस बघण्यात आला नाही. एवढा भयानक क्रायसिस, इकॉनॉमिकल कंडिशन तिथं चालू आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना आर्थिक परिस्थितीला सामोरं जावं लागते. त्यामुळे तिथं प्रोटेस्टसुद्धा लोकांकडून केले जात आहेत गव्हर्नमेंटच्या विरोधात. खूप हिंसक प्रोटेस्ट झालेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळं लेबनॉन न्यूजमध्ये मात्र लेबनॉनचं जॉग्राफिकल लोकेशन त्यांच्या बघणं गरजेचं आहे आणि त्यांच्यामध्ये इकॉनॉमिकल कंडिशन नेमके काय चालू आहे तिथं याचीसुद्धा एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि UK पुढची न्यूज जी आहे ना, UK एक इन्सिडेंट काय घडला आहे तर त्यांचे जे डिफेन्स पेपर्स होते जे महत्त्वाचे कॉन्फिडेन्शियल असतात त्यांनी ते कुठंतरी बस स्टॉपवरती सापडले आहेत. म्हणजे कुठंतरी त्यांची इंटरनल इन्फॉर्मेशन लीक झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तर असं UK ऑफिशियल्सनी सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते. त्यामुळे ही न्यूज मध्ये होतं. आणि विशेष करून ते जे डॉक्युमेंट्स आहेत ते रशिया या कंट्रीशी रिलेटेड आहेत, रशिया या कंट्रीशी रिलेटेड असलेले पाहाव्यास मिळतात. त्यांच्याविषयी जी युद्धनीती युनायटेड किंगडमची आहे याच्याविषयी पाहाव्यास मिळतात. त्यामुळे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असलेलं पाहाव्यास मिळतं. पुढं इराणनं हे डिक्लेअर केलं आहे की इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी आहे त्यांना आम्ही जे आमचं इंटरनल
अणुशस्त्रक्रिया जी चालते, अणुविज्ञान जे चालतं त्याच्याविषयी जी बेसिक इन्फॉर्मेशन आम्ही देत होतो याच्या अगोदर, कशाच्या अंतर्गत, तर डील झाली होती. इराण आणि जो UN न्यूक्लिअर वॉचडॉग आहे, युनायटेड नेशन, त्याला त्यांची ऑर्गनायझेशन आहे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट झाला होता की आपण ज्या इराणमध्ये वेगवेगळे न्यूक्लिअर साईट्स आहेत ना, त्यांचे इंटरनल इमेज वारंवार सेंड करणं. परंतु आत्ताच सांगितलं आहे की अशा प्रकारची डील संपलेली आहे, एक्सपायर झालेली आहे. त्यामुळे इथून पुढं इराण जो आहे ना, तो इंटरनॅशनल ॲटॉमिक एजन्सी, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी याला कोणत्याही प्रकारचं, या संस्थेला इमेज प्रोव्हाइड करणार नाही, इंटरनल इमेज प्रोव्हाइड करणार नाही, असं स्पष्ट इराणकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे पुढं बघूया युनायटेड नेशन आणि इराणमध्ये काय घडामोडी घडत आहेत त्या. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू आपल्याला समाप्त होताना दिसतोय. इथं आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून मराठीतून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केलं आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्याच्यामध्ये तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार इम्प्रूव्हमेंट करू शकेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा घेता येईल. आणि ते माझ्यासाठी एक प्रकारचं मोटिवेशन आहे की मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो आहे आणि या लेक्चरचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे. समजते? सो आजच्यापुरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.